मित्रांनो, ही घटना फक्त 8 वर्षापूर्वीची आहे. मला कामानिमित्त बंगलोरला जायचं होतं. तसे तर मी अनेकदा बंगलोरला गेलो होतो, पण नेहमी ट्रेनने येत जात होतो. यावेळी थोडी घाई होती, म्हणून मी विमानाने जाण्याचा विचार केला आणि ऑनलाईन तिकीट बुक केलं. माझी फ्लाईट दिल्ली एअरपोर्टवरून होती. मी वेळेवर दिल्लीला पोहोचलो आणि सारी औपचारिकता पूर्ण करून उड्डाणाची वाट बघत बसलो होतो. थोड्या वेळाने आमची उड्डाण होती. मी विमानात जाऊन बसलो. मी ज्या सीटवर बसलो होतो त्याच बाजूला एक सुंदर मुलगी येऊन बसली. ती एकदम गोरी होती, जसे विदेशी मुली असतात तशीच. ती एकदम सुंदर दिसत होती. तिला पाहताच माझ्या श्वासाची गती वाढली. माझी नजर वारंवार तिच्या व्यक्तिमत्वावर थांबत होती. माझी भावना दाटून येऊ लागली. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या उपस्थितीत मन बेकाबू होत होतं. थोडा वेळ आम्ही दोघे शांत राहिलो. मग तिने हसत माझ्याकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली. हाय, कुठे चाललाय? तिचा आवाज मधुर आणि थोडासा मऊ होता. मी उत्तर दिलं, बंगलोरला चाललोय. आणि तुम्ही? मीही बंगलोरलाच चालले आहे, तिने म्हटलं आणि हलकेच आपले केस मागे केले. त्या हालचाली तिचं व्यक्तिमत्व थोडं अधिक दिसू लागलं. तिने विचारलं, तुम्ही बंगलोरलाच राहता का? नाही, मी म्हणालो, नाशिकला राहतोय. कामाच्या सिलसिल्यामध्ये बंगलोरला जात आहे. आणि तुम्ही? मी दिल्लीची आहे, तिने सांगितलं. मीही कामाला चालली आहे. मी धैर्य करून विचारलं, तुमचं नाव काय आहे? तिने हसून सांगितलं, मेघना. आणि तुमचं? मी माझं नाव सांगितलं. ती 24 वर्षाची होती आणि बंगलोरमध्ये एका मुलाखतीसाठी चालली होती. मग मीही माझ्याबद्दल थोडंफार सांगितलं. बोलत बोलत विमानाची सीटबेल्ट लावली गेली आणि पायलटने उडाणाची घोषणा केली. काही क्षणात विमानाने रनवेवर वेग घेतला आणि आकाशात आम्ही उडालो. मग मी मोबाईलवर AP मराठी स्टोरी चॅनेलवर कथा पाहायला लागलो. मी एक कथा उघडली आणि लक्ष देऊन पाहण्यात गुंग झालो. मेघनाने मला मोबाईलवर काहीतरी पाहताना पाहिलं. तिची नजर माझ्या स्क्रीनवर पडली आणि तिने हळूच ओहो म्हणत तोंडावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात प्रभाव दिसत होता. तिने माझ्याकडे झुकून हळू आवाजात विचारलं, तर तुम्ही हे सर्व करता? मी हसून म्हणालो, हो, मी याचा दिवाना आहे. AP मराठी स्टोरी चॅनेलवर अशा कथा पाहण्यात खूप मजा येते. ती थोडी जवळ आली आणि म्हणाली, मीही अशा कथा पाहते. मी तिला लगेच नवीन अपलोड केलेली कथा दाखवली. तिने माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि लक्ष देऊन पाहायला सुरुवात केली. कथा ऐकताना तिचे गाल लाल झाले होते आणि श्वास थोडे वेगान. कथा संपल्यावर तिने विचारलं, तुम्ही तर लग्न झालेली आहात ना, मग हे सर्व करता? मी बेझक म्हणालो, हो करतो. कथा संपल्यावर तिने सरळ विचारलं, अभिजितजी, तुम्ही आतापर्यंत किती मुलींना सुंदर वेळेचा अनुभव दिला आहे? मी प्रामाणिकपणे उत्तर दिलं, लग्नापूर्वी 4 मुलीला अनुभव दिला होता, प्रत्येकी बरोबर अनेक वेळा. मग मीही तिला विचारलं, आणि तुम्ही कधी सुंदर अनुभव घेतला आहे का? तिने थोडं लाजत म्हटलं, हो घेतला आहे. माझा एक बॉयफ्रेंड होता, त्याने मला 2 वेळा सुंदर वेळेचा अनुभव दिला आहे. पहिल्या वेळी खूप त्रास झाला होता, पण दुसऱ्या वेळी थोडं बरं वाटलं, पण जास्त काही नाही झालं. मग आम्ही दोघे अशा शांत गोष्टीमध्ये बुडालो. मी तिला सांगितलं की मला जीवनाचा अनुभव घेणं किती आवडतं. तीही आपल्या कल्पना सांगायला लागली. ती म्हणाली की तिला एखाद्या अनोळखीबरोबर सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची इच्छा होते, खास करून हॉटेलमध्ये. मग तिने माझ्या डोळ्यात पाहून म्हटलं, अभिजित, मी तुमच्याबरोबर सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला इच्छिते. आता इथे. मीही तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, मला काहीच अडचण नाही. तुम्ही तयार असाल तर मीही तयार आहे, पण विमानात इतकं सोपं होणार नाही. ती हसली आणि म्हणाली, बरं बंगलोरला पोहोचल्यावर? मी म्हणालो, हो पोहोचल्यावर. आणि अशाच गोष्टीमध्ये वेळ निघून गेला. आम्हाला कळालंच नाही की कधी विमान बंगलोर एअरपोर्टवर उतरलं. बंगलोरवर पोहोचल्यावर आम्ही दोघे सर्वात आधी बाहेर पडलो. टॅक्सी घेऊन आम्ही सरळ एका चांगल्या हॉटेलमध्ये पोहोचलो. तिथे आम्ही 2 वेगवेगळ्या खोल्या बुक केल्या, पण दोन्ही खोल्या आमने सामने होत्या. मेघना आपल्या खोलीत सामान ठेवून लगेच माझ्या खोलीत आली. आम्ही पापी देऊ लागलो. मग मी तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले. तिच्या व्यक्तिमत्वाला पाहून माझी भावना दाटून आली. मेघना आधीच अनुभवी होती. ती सुंदर अनुभव घेण्यात बरीच कुशल दिसत होती. मी तिच्या डोळ्यात पाहून म्हणालो, मेघना, आता माझ्या भावनेला अनुभव द्या. ती लगेच उठून बसली. तिच्या डोळ्यात प्रभाव स्पष्ट दिसत होता. मी जास्त वेळ न घालता तिला सरळ झोपवलं आणि तिच्या जीवनात भावना टाकली आणि सुंदर अनुभव देऊ लागलो. काही वेळाने अचानक तिने एक खोल श्वास घेतला आणि तिच्या मनात साठलेलं सगळं काही बाहेर पडलं. त्या क्षणी ती पूर्णपणे भावनामध्ये हरवली होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. तिने माझा हात पकडला. जणू त्या क्षणाला सोडून द्यायचंच नव्हतं तिला. मग मीही सुंदर अनुभव देत जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. त्या क्षणी तिच्या मनातलं सगळं काही शांत झालं होतं आणि एक वेगळी समाधानाची भावना पसरली होती. आम्ही दोघेही काही क्षण तसेच शांत बसून राहिलो. तेव्हा अचानक तिच्या फोनची रिंगटोन वाजली. मेघनाने आळशी आवाजात म्हटलं, थांबा, मी कोण आहे ते पाहते. तिने बेडच्या कडेला पडलेला फोन उचलला आणि स्क्रीनवर पाहून म्हणाली, माझा बॉयफ्रेंड आहे. ती फोन कानाला लावून उठून बसली. तिने थोड्या शांत स्वरात बोलायला सुरुवात केली, हॅलो, हो, मी बंगलोरला पोहोचले. हो, सर्व ठीक आहे,
पण इथे एका मुलाखतीचा मुद्दा थोडा बदलला आहे. कंपनीने सांगितलं आहे की अजून 2 राऊंड बाकी आहेत, जे पुढच्या 3 दिवसात शेड्यूलच आहेत. म्हणून मला इथे थांबावं लागेल. 3 दिवस मी हॉटेलमध्ये राहील. हो ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सांभाळेन. ओके, आय लव्ह यू, बाय. फोन ठेवताच तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसली. तिच्या डोळ्यात चमक होती. तिने फोन साईडला टेबलवर फेकला आणि माझ्या कानात कुजबुजली. अभिजितजी, आता 3 दिवस मी पूर्ण तुमचीच आहे. बॉयफ्रेंडला बहाणा दिला आहे. मेघनाच्या त्या शब्दाने खोलीतलं वातावरण अधिकच धुंद झालं. 3 दिवस, पण मला कुठेतरी जाणीव होती की हे इतकं सोपं नसावं. मी तिला विचारलं, मेघना, हे धाडस तुला महाग तर पडणार नाही ना? तिने माझ्या तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाली, आजच्या रात्री फक्त आपण आहोत. उद्याचा विचार उद्या करू. रात्र सरत होती आणि आमचा एकमेकांबद्दल अनुभव वाढतच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा खिडकीतून येणाऱ्या कवळ्या उन्हाने माझे डोळे उघडले, तेव्हा मेघना बेडवर नव्हती. मी थोडा दचकलो. बाथरूममध्ये पाण्याचा आवाज येत होता. थोड्या वेळाने ती बाहेर आली. तिचे ओले केस आणि चेहऱ्यावरचं ते निरागस हसू पाहून त्या रात्री घडलेल्या गोष्टी मला स्वप्नासारख्या वाटू लागल्या. पण खरी गोष्ट तेव्हा झाली जेव्हा माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मेसेजमध्ये लिहिलेलं होतं, अभिजित, नाशिकला तुमची पत्नी वाट पाहते आहे आणि तुम्ही बँगलोरमध्ये मुलाखत घेत आहोत. मेघना जितकी दिसते तितकी साधी नाही आहे. सावध राहा. माझे हातपाय थंड पडले. हा नंबर कोणाचा आहे आणि त्याला माझ्या आणि माझ्या पत्नीबद्दल कसं माहिती? मी मेघनाकडे पाहिलं. ती आरशासमोर उभी राहून तयार होत होती. मी तिला विचारलं, मेघना, तुला येथे बँगलोरमध्ये कोणी ओळखतं का? म्हणजे तुझ्या बॉयफ्रेंडशिवाय? तिने आरशातून माझ्याकडे पाहिलं. तिचं हसू थोडं गूढ होतं. का हो, काय झालं? मी तिला तो मेसेज दाखवला. मेसेज पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्थ बदलले. ती शांत झाली आणि खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. बाहेरच्या ट्रॅफिककडे पाहत ती म्हणाली, अभिजितजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली नाही. माझा जो बॉयफ्रेंड आहे ना, तो खूप संशयी आहे आणि तो साधा माणूस नाही आहे. तो एका प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये काम करतो. माझ्या काळजात धस्स झालं. त्याचा अर्थ आमचा पाठलाग होत होता. हॉटेलमध्ये येण्यापासून ते आत्तापर्यंत कोणीतरी आमच्यावर नजर ठेवून होतं. तितक्यात रूमच्या दरवाजावर जोरात थाप पडली. आम्ही दोघेही दचकलो. मेघना पटकन सावरली. मी दरवाजाच्या पीप होलमधून पाहिलं तर बाहेर 2 धिप्पाड माणसं उभी होती. त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्याचा गणवेश घातलेला नव्हता. अभिजितजी, दरवाजा उघडू नका, मेघना हळू आवाजात ओरडली. तिने पटकन तिचा लॅपटॉप उघडला आणि काहीतरी टाईप करू लागली. तू काय करत आहेस? मी घाबरून विचारलं. मी ज्या मुलाखतीसाठी आली आहे ना, ती खरं तर एक कव्हर स्टोरी आहे. मेघना आता पूर्णपणे वेगळ्या स्टोनमध्ये बोलत होती. मी एका कॉर्पोरेट फॉर्मसाठी काम करते आणि मला एका फाईलचा मागावा घ्यायचा होता, जी या हॉटेलच्या मॅनेजरकडे आहे. मला वाटत होतं तुम्ही फक्त एक प्रवासी आहात, पण मला आता संशय येतोय की तुम्हालाही यात कोणीतरी ओढलंय. ट्विस्ट असा होता की मेघना जितकी सुंदर आणि हळवी दिसत होती, त्यापेक्षा ती कित्येक पटीने जास्त रहस्यमयी निघाली. बाहेर उभ्या असलेल्या लोकांनी आता दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मेघना माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या खिशात एक छोटीशी पेनड्राईव्ह सरकवली. ही घ्या, यात ती माहिती आहे ज्यासाठी माझा बॉयफ्रेंड किंवा जो कोणी माझा पाठलाग करतोय तो माझा जीव घ्यायलाही तयार होईल. जर मला काही झालं तर हे पोलिसापर्यंत पोहोचवा. पण तू? मी विचारलं. ती खिडकीच्या बाल्कनीकडे धावली. भेटू आपण, जर नशिबात लिहिलं असेल तर, असं म्हणून तिने दुसऱ्या मजल्यावरून खाली असलेल्या एका ट्रकच्या ताडपत्रीवर उडी मारली. मी सुन्न होऊन उभा होतो. तितक्यात दरवाजा तुटला आणि ते 2 लोक आत शिरले. पण त्यांच्या हातात शस्त्र नव्हते तर कॅमेरे होते. त्यातला एकाने विचारलं, कुठे आहे ती आणि तू कोण आहेस? मी गोंधळलो होतो की मेघना नेमकी कोण होती आणि माझ्या पत्नीला मेसेज करणारा तो बॉयफ्रेंड होता की अजून कोणी तिसरा खिलाडू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या खिशात असलेल्या त्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय होतं? मी त्या लोकांपासून वाचण्यासाठी बाथरूमच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा विचार करत होतो. पण तेव्हाच माझ्या फोनवर पुन्हा एक मेसेज आला. मागे वळून बघू नकोस, सरळ पार्किंगमध्ये ये. गाडी नंबर 7070मध्ये मी तुझी वाट पाहते, मेघना. मी थापा टाकत हॉटेलच्या पार्किंगमध्ये पोहोचलो. माझं डोकं सुन्न झालं होतं. खिशातल्या त्या पेनड्राईव्हचं वजन आता मला एखाद्या बॉम्बसारखं वाटू लागलं होतं. समोरच पांढऱ्या रंगाची एक गाडी उभी होती, जिचा नंबर होता 7070. मी विचार न करता मागचा दरवाजा उघडला आणि आत शिरलो. गाडीत मेघना नव्हती, तर एक 50शीचा माणूस ड्रायव्हर सीटवर बसलेला होता. चला लवकर, तो माणूस ओरडला आणि त्याने गाडी जोरात बाहेर काढली. मेघना कुठे आहे आणि तुम्ही कोण आहात? मी ओरडून विचारलं. पण त्या माणसाने काहीच उत्तर दिलं नाही. त्याचे डोळे सतत रिअल व्ह्यू मिरर मागे येणाऱ्या गाड्याकडे होते. काही वेळानंतर त्याने गाडी एका निर्जन गल्लीत थांबवली आणि मागून वळून माझ्याकडे पाहिलं. अभिजित, तुम्ही खूप मोठ्या जाळ्यात अडकला आहात. मेघनाने तुम्हाला जे सांगितलं ते अर्ध सत्य आहे.
ती कॉर्पोरेट फॉर्मरसाठी काम करत नाही, तर ती स्वतःच एक कोड आहे. त्याच्या या वाक्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे मग ती पिनड्राईव्ह, त्या पिनड्राईव्हमध्ये डेटा नाही आहे, तर एक डिजिटल ट्रॅकर आहे. जोपर्यंत ती तुझ्याकडे आहे तोपर्यंत ते लोक तुझ्या मागावर राहतील. मेघना तुम्हाला वाचवत नाही आहे, ती तुम्हाला टार्गेट बनवून स्वतः सुरक्षित बाहेर पडली आहे. माझ्या डोळ्यासमोर तो विमानाचा प्रवास, तिचं ते हसणं, ते सुंदर अनुभव देणं, सगळं एखाद्या सिनेमासारखं फिरू लागलं होतं. काय ती सगळी नाटक होती? तितक्यात माझ्या फोनची रिंग वाजली. पुन्हा तोच अनोळखी नंबर होता. यावेळी मेसेज नव्हता तर कॉल होता. मी थरथरत्या हाताने फोन उचलला. अभिजित, गाडीतून खाली उतर, आत्ताच्या आत्ता. पलीकडून मेघनाचा आवाज होता, पण तो मगासारखा मऊ नव्हता. त्यात एक प्रकारची जरब होती. मेघना, हे काय चाललंय? तू कुठे आहेस? तो ड्रायव्हर, तो माझ्या बॉयफ्रेंडचा माणूस आहे. तो तुला हॉटेलला नाही तर एका अशा जागी नेतोय जिथून तू कधीच परत येऊ शकणार नाहीस. फोन कट कर आणि पुढच्या सिग्नलला गाडीतून उडी मार. आता मी पूर्णपणे गोंधळलो होतो. कोणावर विश्वास ठेवायचा? त्या ड्रायव्हरवर की मेघनावर? ड्रायव्हर म्हणतोय मेघना फसवते, मेघना म्हणते ड्रायव्हर खोटा आहे. हे एखाद्या भयानक सायकोलॉजिकल गेमसारखं होतं. माझं मन सांगत होतं की मेघना खोटं बोलते आहे, पण माझं हृदय अजूनही त्या विमानाच्या त्या क्षणाला विसरू शकत नव्हतं. गाडी एका मोठ्या सिग्नलवर थांबली. मी संधी साधली, दरवाजा उघडला आणि गर्दीत पळू लागलो. मागे ड्रायव्हर ओढत होता, पण मी थांबलो नाही. पळता पळता मी एका गजबजलेल्या मॉलमध्ये शिरलो. तिथे थोडं सुरक्षित वाटल्यावर मी एका कोपऱ्यात बसून श्वास घेतला. खिशातून ती पेनड्राईव्ह काढली. जर ड्रायव्हरचं म्हणणं खरे असेल तर यात ट्रॅकर आहे. मी ती पेनड्राईव्हवर मॉलच्या एका डस्टबिनमध्ये फेकून देणार होतो, पण अचानक माझं लक्ष त्यावर असलेल्या एका छोट्याशा खुणेकडे गेलं. त्यावर AP असं कोरलेलं होतं. AP, हे तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. मेघनाकडे माझ्या चॅनलचं नाव काय काम? आणि तिला कसं माहिती की मी हेच नाव वापरतोय? माझं डोकं चक्रावून गेलं. मी तिथल्या एका सायबर कॅफेमध्ये गेलो. मनात भीती होती, पण सत्य जाणून घेणं गरजेचं होतं. मी ती पेनड्राईव्ह कॅम्प्युटरला लावली. त्यात फक्त एक व्हिडिओ फाईल होती. तिचं नाव होतं अभिजितची शेवटची कथा होती. मी थरथरत्या हाताने तो व्हिडिओ प्ले केला. स्क्रीनवर मेघना दिसत होती, पण ती एका खोलीत बांधलेली होती. तिच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. ती रडत होती. अभिजित, मला माफ करा. मी तुम्हाला यात ओढायला नको होतं, पण त्यांना तुमचं चॅनल हवं आहे. तुमची कथाची स्टाईल त्यांना खरी वाटते. त्यांना वाटतंय की तुम्ही तुमच्या कथांमध्ये जे दाखवता ते तुम्ही स्वतः केलेलं आहे. हा पेनड्राईव्ह त्यांना देऊ नका, नाहीतर ते तुम्हाला मारून टाकतील. तो मेसेज, तो माझ्या बॉयफ्रेंडने नाही तर त्यांनी पाठवलेला होता. व्हिडिओ तिथे संपला आणि त्या क्षणी माझ्या फोनवर एक पुन्हा मेसेज आला. एका लोकेशनचा मॅप होता आणि खाली लिहिलेलं होतं, तुमच्या पुढच्या कथेचा शेवट तुम्हाला स्वतःला लिहायचा आहे. 1 तास आहे तुमच्याकडे. लोकेशनवर या, नाहीतर मेघना कायमची शांत होईल. मी आता एका अशा वळणावर होतो जिथे गुन्हा आणि कल्पनाशक्ती याच्यातील सीमा पुसली गेली होती. मी एक साधा कथा सांगणारा माणूस आज स्वतः एका कथेचा मुख्य पात्र बनलो होतो. मी टॅक्सी केली आणि त्या लोकेशनवर निघालो. बँगलोरच्या बाहेर एक जुना वाडा होता. तिथे पोहोचल्यावर सामसूम होती. मी आत शिरलो. समोर एक मोठा हॉल होता आणि तिथे एक खुर्ची होती. खुर्चीवर कोणीतरी बसलेलं होतं, ज्यांचा चेहरा अंधारात होता. या अभिजितजी, तुमच्या कथा ऐकून मी तुमचा फॅन झालोय. एक भारदस्त आवाज गुंजला. कोण आहात तुम्ही? आणि मेघना कुठे आहे? मी ओरडलो. तो माणूस अंधारातून बाहेर आला. त्याला पाहताच माझे डोळे विस्फारले गेले. तो ड्रायव्हर नव्हता, तो कोणताही गुंड नव्हता. तो तर एक माणूस होता ज्याला मी नाशिकमध्ये माझा सल्लागार मानलो होतो. माझा जुना मित्र आणि वकील समीर. समीर, तू इथे? हो. तुझी AP मराठी स्टोरीची वाढती लोकप्रियता पाहून मला मोह आवरला नाही. तुला काय वाटतं, इतक्या चांगल्या स्टोरीज तू लिहितोस आणि कोणाला संशय येणार नाही? लोक म्हणतात तू खूप रिसर्च करतोस, पण मला माहिती होतं की तुझ्याकडे काहीतरी वेगळं आहे. मला त्या कथेंचे हक्क हवे आहेत. तू फक्त हक्कासाठी हे सगळं केलंस? मेघनाचा वापर केलास? समीर हसला. मेघना, अरे ती एक स्ट्रगलिंग ॲक्टर आहे. तिला मी पैसे देऊन हे सगळं करायला लावलं होतं. विमानात भेटणं, ते हॉटेलचं नाटक, सगळं स्क्रिप्टेड होतं. माझ्या काळजात जणू सुरा खोपला गेला. ज्या भावनांना मी खरं मानत होतो तो फक्त एका स्क्रिप्टचा भाग होता. पण मग तो पिनड्राईव्ह आणि तो व्हिडिओ? मी विचारलं. तो व्हिडिओसुद्धा एक सीन होता तुला इथे खेचून आणण्यासाठी. आता शांतपणे या पेपरवर सही कर आणि तुझे चॅनेल माझ्या नावावर कर, नाहीतर तुझ्या पत्नीला मी ते हॉटेलमधले तुझे आणि मेघनाचे फोटो पाठवीन. विचार कर, नाशिकमध्ये तुझी काय इज्जत राहील? मी सही करण्यासाठी पेन उचलला, पण माझ्या डोक्यात एक वेगळंच चक्र फिरत होतं. मी समीरकडे पाहिलं आणि म्हणालो, समीर, तू एक गोष्ट विसरला आहेस. मी स्टोरीज लिहितोच नाही, तर त्या जगतोसुद्धा. मी समीरला सही केलेले पेपर दिले. तो आनंदाने ते पाहू लागला, पण जसा त्याने पेपर उचलला त्याचा चेहरा पांढरा पडला. अभिजित, हे काय आहे? त्याचा आवाज थरथरत होता. मी शांत उभा होतो. हलकेच म्हणालो,
ही सही नाही आहे समीर, हा कोड आहे. तो चिडून म्हणाला, कोड? मला वेडा समजलास का? मी एक दीर्घ श्वास घेतला. तू सगळं प्लॅन केलं होतंस ना? विमान, मेघना, हॉटेल, तर मीही काही गोष्टी प्लॅन केल्या होत्या. समीर गोंधळला. काय म्हणायचं आहे तुला? मी मोबाईल काढला आणि स्क्रीन त्याच्यासमोर धरली. त्यावर एक लाईव्ह रेकॉर्डिंग चालू होतं. समीरच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. तू आताच जे काही बोललास ते सगळं रेकॉर्ड झालंय. मेघनाला पैसे देणं, ते सगळं. तो काही क्षण शांत राहिला. मग अचानक जोरात हसायला लागला. अभिजित, तू अजूनही स्टोरीमध्ये जगतोयस. मी भवया उचवल्या. म्हणजे? तो पुढे आला आणि हळू आवाजात म्हणाला, तुला खरंच वाटतंय की मी इतका मोठा गेम एकट्याने खेळतोय? माझं मन थोडं हललं. म्हणजे अजून कोणी आहे? तो काही बोलणार इतक्यात माझ्या फोनवर पुन्हा एक मेसेज आला. रेकॉर्डिंग बंद कर, नाहीतर पुढचा व्हिडिओ तुझ्या बायकोपर्यंत पोहोचेल. माझ्या हातातून मोबाईल जवळपास सुटलाच. हा नंबर, हा स्टाईल, हे समीरचं नव्हतं. मी समीरकडे पाहिलं. तोही आता शांत झाला होता. हा मेसेज मी पाठवलेला नाही, तो हळू आवाजात म्हणाला. त्या क्षणी पहिल्यांदाच मला जाणवलं, हा खेळ अजून कोणीतरी मोठा खेळतोय. तेवढ्यात हॉलच्या वरच्या मजल्यावरून आवाज आला. टक टक टक. मी आणि समीर दोघेही वर पाहू लागलो. एक सावली हळूहळू जिन्यावरून खाली येत होती. माझं मन जोरात धडधडत होतं. आणि काही क्षणातच ती व्यक्ती समोर आली. मेघना. पण ती मेघनाच नव्हती. तिच्या चेहऱ्यावर तो निरागसता नव्हती, तर एक कंट्रोल होता, एक पॉवर होता. ती शांतपणे टाळ्या वाजवू लागली. वा अभिजितजी, तुम्ही तर माझ्या अपेक्षापेक्षा जास्त स्मार्ट निघालात. मी थेट विचारलो, हे सगळं काय आहे मेघना? ती हसली. समीर, तू तुझं काम केलंस, आता तू जाऊ शकतोस. समीर एकदम गोंधळला. काय? पण डील? तिने फक्त एक कटाक्ष टाकला आणि पुढच्या क्षणी बाहेरून 2 माणसं आत आली. समीरला पकडलं. मेघना, तू मला फसवलंस, तो ओरडला होता. ती शांत उभा होती. फसवलं नाही समीर, तू फक्त एक प्यादा होतास. आता माझ्याकडे पाहत ती हळू आवाजात म्हणाली, अभिजित, तुला माहिती आहे का तू का निवडला गेलास? मी काही बोललो नाही. ती पुढे आली. तुझ्या कथा, त्या फक्त कथा नाहीत, त्या रिअल वाटतात. आणि आम्हाला असा माणूस हवा होता, जो रिअलिस्टिक आणि फिक्शन याच्यात ते रेषा मिटवू शकतो. माझ्या मनावर काटा आला. आम्हाला फक्त तुझं चॅनेल नको आहे. ती थांबली आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, आम्हाला तू हवा आहेस. माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय म्हणायचं आहे? ती हसली. आजपासून तू फक्त कथा लिहिणार नाहीस, ती माझ्या खिशातून ती पेनड्राईव्ह काढते. तू त्या जगणार आहेस आणि आम्ही त्या शूट करणार आहोत. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर एक फोटो आला. मी उघडला आणि माझा श्वास थांबला. त्या फोटोमध्ये माझी पत्नी होती आणि तिच्या मागे 2 अनोळखी माणसं उभी होती. मेघना हळू आवाजात म्हणाली, गेम सुरू झाला आहे अभिजित. मित्रांनो, पुढची कथा खूपच जबरदस्त असणार आहे, पण त्याआधी एक छोटंसं सांगायचं आहे. मी पुढचा भाग तेव्हाच अपलोड करेन जेव्हा या व्हिडिओला किमान 1000 लाईक्स मिळतील. कारण अशी कथा तयार करायला खूप वेळ, खूप मेहनत आणि विचार करावा लागतो. तुमचा सपोर्ट असेल तरच मला अजून जोमाने पुढे काम करायला प्रेरणा मिळेल. म्हणून जर खरंच तुम्हाला पुढची कथा पाहायची असेल तर आत्ताच व्हिडिओला जोरात लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून 1000 लाईक्स पूर्ण करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा भाग आणखी जबरदस्त असणार आहे. तर भेटूया लवकरच पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.